Hello, welcome back to my channel, Qubit Educational Services. Yesterday I had conducted an online survey on YouTube on what topic should I post the next video, and almost 50% of the people said that there should be a video on the question paper analysis, the previous year's questions from MHTCET, and this video is exactly for you. या व्हिडिओमध्ये मी गेल्या 3 वर्षांचे क्वेश्चन पेपर्स ॲनालाइज करणार आहे. कुठल्या कुठल्या टॉपिक्सवर किती प्रश्न आले होते हे सगळं आपण बघणार आहोत. नाव द थिंग इज फ्रॉम 2019 म्हणजे मागच्या वर्षीपासून CET ऑनलाईन झाली, ठीक आहे. आणि त्याच्या आधी 2018चा जो पेपर होता त्याचा सिलेबस आणि 19चा सिलेबस हा सेम आहे. 2018च्या सिलेबसमध्ये पण 11वीच्या सिलेबसला 20% वेटेज होतं आणि तेच 19ला पण आहे, ठीक आहे. सो in the years 2016 and 17 you will not find any question from 11th standard curriculum, but nonetheless 80% is still relevant to us. Okay, in fact everything from 16 and 17 is relevant to us. So we will start. आता आपल्याला 11वी-12वीत जे काही टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्सचं मी 3 कॅटेगरीजमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके, and this is what students usually think. Okay, the easy topics from paper 1, logic, matrices and determinants, pair of straight lines आणि LPP. हे झाले आपल्या पेपर 1 मधले सोपे टॉपिक्स. आणि पेपर 2 मधले सोपे टॉपिक्स कोणते आहेत तर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. आणि त्यातलं पण प्रोबॅबिलिटीचा पहिला एक्सरसाइज म्हणजे जिकडे आपण डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल्सबद्दल शिकतो ते, ठीक आहे. कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल्स आर नॉट टू डिफिकल्ट, बट दे नीड यू टू नो some amount of definite integration. Okay, and according to me even these moderate topics are not too difficult, but some people do find them difficult. Okay, आता ह्याच्यात पेपर 1 मधले कुठलेत व्हेक्टर्स, 3D जॉमेट्री, लाईन्स आणि प्लेन्स, ठीक आहे. आणि पेपर 1 मध्ये जे ट्रिग्नोमेट्री आहे आपलं 12वीचं म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आणि प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल. सो ही पेपर 1 मधलं आहे, पण मुलांना हे अवघड वाटतं. आय डोंट नो वाय. ओके, बट एनिवेज दीज आर मॉडरेट टॉपिक्स अँड ऑल ऑफ देम आर नॉन कॅल्क्युलस टॉपिक्स. म्हणजे याच्यात लिमिट्स, कंटिन्युटी, डेरिव्हेटिव्हज, इंटिग्रेशन काहीही नाही. आता आपण त्याच्याकडे येऊयात. लेट मी यूज ब्लॅक कलर ना. आता MCQजमध्ये लिमिट्स किंवा कंटिन्युटीचा प्रॉब्लेम सोडवणं सोपं आहे, कारण आपल्याला एल हॉस्पिटल्स रूल माहीत असतो, बरोबर. सो सडनली फ्रॉम डिफिकल्टी ते मॉडरेट डिफिकल्टी लेवलमध्ये येतात, ठीक आहे. सो आपण एल हॉस्पिटल रूल वापरून कुठलाही लिमिट प्रॉब्लेम किंवा कुठलाही कंटिन्युटीचा प्रॉब्लेम सोडवू शकतो मोस्ट ऑफ द. डेरिव्हेटिव्स पण सोपे आहेत, फॉर्म्युला बेस्ड, आणि त्याची जी ॲप्लिकेशन्स आहेत ती त्याहून सोपे आहेत. नॉर्मलचं इक्वेशन काढा, टँजंटचं इक्वेशन काढा, अप्रॉक्झिमेशन, नंतर रेट मेजरर आहे, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, मीन व्हॅल्यू थेरम. सो हे सगळं काही खूप अवघड नाही आहे, बरोबर. येस, मात्र जे खूप अवघड वाटतं लोकांना ते 3 टॉपिक्स जे आहेत, इंटिग्रेशन पूर्ण, इंडेफिनेट इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन आणि त्याची ॲप्लिकेशन्स, आणि ऑफकोर्स डिफरन्शियल इक्वेशन्स, जो की कॅल्क्युलस आपल्या 12वीच्या सिलेबसमधला कॅल्क्युलसचा शेवटचा टॉपिक आहे, ठीक आहे. आता हे सगळं झालं 12वीचं, म्हणजे तुमचे जे 80% प्रश्न असणार आहेत CETतले, म्हणजे 40 out of 50 ते या सगळ्या टॉपिक्सवरती येणार आहेत. आता आपण 11वीच्या टॉपिक्सकडे जाऊयात. ओके, लेट मी यूज दिस कलर ना, ठीक आहे. आता 11वीतले जे काही टॉपिक्स आहेत, उदाहरणार्थ स्ट्रेट लाईन, हे आपल्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स 12वीत लागतंच. सो इफ यू आर गुड ॲट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, दॅट मीन्स यू नो बेसिक्स ऑफ straight lines. That means how to find slope of a line, how to find angle between two lines when the slope is known, okay, and so on. When I have solved the questions, previous year's questions from straight lines, I have talked about this, all these things, ठीक है. locus हा ही straight lines मधला एक छोटा पार्ट आहे. सर्कल्स
पण सोपं आहे. ठीक आहे. आता सर्कल सोपं आहे हे का म्हणतो मी, कारण तुम्हाला 10वीत असताना पण सर्कलचे बरेचसे थेरम्स असतात. रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजंट आणि इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आणि ते सगळे. ठीक आहे. आणि जो अवघड आहे टॉपिक तो आहे कोनिक सेक्शन्स. आता खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये 11वीत कोनिक सेक्शन्स घेतच नाहीत, म्हणजे पॅराबोला, एलिप्स आणि हायपरबोला, पण CET ह्याच्यावरती प्रश्न येतात. ठीक आहे. इनफॅक्ट आता त्यांनी जेव्हा 11वीचा सिलेबस इन्क्लूड केला आहे काही धडे, तेव्हा ते विचारणारच. ओके, सो यू कॅन एक्सपेक्ट 1 or 2 क्वेश्चन्स फ्रॉम कोनिक सेक्शन्स. रिसेंटली आय हॅव अपलोडेड अ कंबाइंड व्हिडिओ ऑन circles and conic sections. Okay, but conic sections you need to know some things like focus directrix property, eccentricity, parametric equations, length of the latest rectum and so on. And sets, relations and functions is I would say not a very difficult topic, पण खूप मोठा आहे. आता आपल्याला सेट थेअरी बऱ्यापैकी माहीत असते. ठीक आहे. पण सेट्सवरनं जेव्हा आपण रिलेशन्सकडे जातो, कार्टेशियन प्रोडक्ट आणि तेव्हा मुलांना थोडंसं ते अवघड वाटतं. आता CETमध्ये एक्सक्लुझिव्हली रिलेशन्सवर तर मी तरी कुठले प्रॉब्लेम्स पाहिलेले नाही आहेत. म्हणजे इक्विव्हॅलन्स रिलेशन काढा, सिमेट्रिक आहे का चेक करा, ट्रान्झिटिव्ह रिलेशन आहे का चेक करा अँड सो ऑन. ठीक आहे. सो यू कॅन एक्सपेक्ट अ क्वेश्चन ऑन रिलेशन्स दिस इयर. ठीक आहे. आणि फंक्शन्स हा जो टॉपिक आहे हा तर कॅल्क्युलसचा बेसिकच आहे. म्हणजे किती टाईप्स आहेत. अल्जेब्राईक आहे, ट्रिग्नोमेट्रिक आहे, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक आहे, लॉगॅरिथमिक, एक्सपोनेन्शियल, कंपोजिट, बरेच आहेत. ठीक आहे. मग फंक्शनची रेंज काय असते, 1-1 फंक्शन कशाला म्हणतात, ऑन टू फंक्शन म्हणजे काय, मग इंजेक्टिव्ह, सर्जेक्टिव्ह, 1-1 ऑन टू काय, ते सगळं. ठीक आहे. सो तुम्ही डेफिनेशन्स नीट बघून जा एकदा. ठीक आहे. येस. सो दिस इज द लिस्ट ऑफ टॉपिक्स, इझी टू मॉडरेट टू डिफिकल्ट. Now, some people do find integration easier, but such cases are rare. Okay. Yes. So yeah. Okay. And sequences and series, हे मला सांगायचं राहिलं, हा जो टॉपिक आहे सिक्वेन्सेस अँड सिरीज, हा जे तुम्हाला आहे ते खूपच सोपं आहे. ठीक आहे. अरिथमॅटिक मीन, जॉमेट्रिक मीन, इनइक्वॅलिटी आहे, नंतर समेशन नोटेशनच्या प्रॉपर्टीज आहेत, हे सगळं. ठीक आहे. आणि हे सगळं आपल्याला परत इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्समध्ये लागणारच आहे. ठीक आहे. सो यू शुड नॉट इग्नोर दिस अँड इट इज इझी. काही ठराविक पॅटर्नवरच प्रश्न येतात. आता आपण प्रत्येक पेपरमध्ये या टॉपिक्सवर किती प्रश्न आले होते त्याच्याकडे जाऊयात. सगळ्यात आधी आहे 2016चा क्वेश्चन पेपर. ठीक आहे. आता 2016चा जो पेपर होता गणिताचा, CETचा, त्याच्यात लॉजिकवर 3 प्रॉब्लेम्स होते, मेट्रायसेस आणि डिटर्मिनंट्सवर पण 3, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्सवर पण 3 होते आणि LPPमध्ये 2 होते. ठीक आहे. म्हणजे हे जे पेपर 1मधले सोपे टॉपिक्स आहेत, 3 त्रिक 9 2 11, म्हणजे इथेच तुमचे 22 मार्क फिक्स झाले. आता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनवर प्रत्येकी 2 प्रश्न होते. आता बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन तर सगळेच करतात. ठीक आहे. म्हणजे हे जे टॉपिक्स आहेत हे जर तुम्ही अगदी व्यवस्थित केले असतील, इन्क्लुडिंग फॉर्म्युलाज, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, तर हे 22 आणि हे 4 2 8, म्हणजे तुमचे 50पैकी 15 प्रश्न इथेच बरोबर आले असते. मग तुम्हाला 30 मार्क आरामात मिळाले असते. ठीक आहे. हे सगळं इझीवर होतं आणि हे युजली सगळेच करतात. आता आपण मॉडरेट डिफिकल्टी लेवलकडे येऊयात. ठीक आहे. आता ह्याच्यात जर तुम्हाला व्हेक्टर्स हे व्यवस्थित समजलेलं असेल, ठीक आहे, तर व्हेक्टर्स, 3D जॉमेट्री, लाईन्स आणि प्लेन्स हे समजण्यात काहीच प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला. तर व्हेक्टर्सवर 5 का प्रश्न होते, कारण ह्याच्यात बरंच आहे. ह्याच्यात ॲप्लिकेशन्स ऑफ व्हेक्टर्स टू जॉमेट्री आहे, म्हणजे सेंट्रॉइडला मीडियन्स, कंकरंट मीडियन्स त्या मीट होतात, ऑर्थोसेंटर आणि ते सगळं आहे. आणि त्याच्या आधीचे काही थिअरम्स पण आहेत. कोलिनियर व्हेक्टर्स म्हणजे काय, कोप्लेनर व्हेक्टर्स म्हणजे काय, व्हेक्टर्स कोलिनियर कधी असतात कधी नसतात, स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट कशासाठी वापरतात, टेट्राहेड्रनचं व्हॉल्यूम काय, ते सगळं. ठीक आहे. सो त्याच्यात 5 प्रश्न आहेत होते, म्हणजे 2016 साली. आणि 3D जॉमेट्रीमध्ये आपल्याला माहिती आहे डायरेक्शन कोसाइन्स आणि डायरेक्शन रेशोजवरच आहे आणि अँगल बिटवीन 2 लाईन्स. सो तेव्हा एकच प्रश्न होता. आता लाईन्स आणि प्लेन्स मी कंबाईन केलेला आहेत, कारण हा काही म्हणजे हे दोन्ही चॅप्टर्स खरंच सोपे आहेत. 2-2 एक्सरसाइजेसवाले चॅप्टर. आणि इनफॅक्ट आत्ताचा जो नवीन सिलेबस आहे त्याच्यात त्यांनी हा एकच चॅप्टर करून टाकलेला आहे. ठीक आहे. सो त्याच्यावरती 3 होते. सो जर तुम्ही हे इझीवाले सगळे केले असते आणि 5 आणि 3 8 आणि 1 9, ठीक आहे. सो 15 प्लस दीज 9, सो ऑलमोस्ट 24 MCQs you could have solved with ease.
ऑलमोस्ट 50% ऑफ द टोटल पेपर. ठीक आहे. आणि जर तुमचं ट्रिग्नोमेट्री चांगलं असेल, म्हणजे 11वीतले पहिले 4 अँगल अँड इट्स मेजरमेंट, नंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ कंपाऊंड अँगल्स आणि फॅक्टरायझेशन फॉर्म्युलाज, हे जर येत असेल तुम्हाला तर तुम्ही व्यवस्थित ते 5ही प्रश्न करेक्टली सोडवू शकता. याच्यानंतर आहे आपला कॅल्क्युलसवाला पार्ट. ठीक आहे. लिमिट्स कंटिन्युटी, म्हणजे आता कंटिन्युटीज, कारण जुन्या सिलेबसमध्ये लिमिट्स 11वीला होतं आणि तेव्हा 11वीचा नव्हता विचार. सो कंटिन्युटीचे 2, डेरिव्हेटिव्सचे 4 प्रॉब्लेम्स होते आणि ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्सचे 3. ठीक आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह जर तुम्हाला व्यवस्थित असेल तर एल हॉस्पिटल रूल पण येईल, म्हणजे 4 आणि 3 7 2 9 प्रश्न इथे झाले. ठीक आहे. आणि एक प्रोबॅबिलिटीचा प्रश्न त्यांनी विचारला होता ज्याच्यात परमिटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स लागत होतं. ठीक आहे. सो जर तुम्ही मॉडरेट प्रश्न लेवलवर जे प्रश्न विचारले होते ते जर मोजले तर ते जवळपास 24 होते. आणि हेच प्रमाण 2017 आणि 18 साली पण राहिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे जवळपास अर्धा पेपर हा मॉडरेट डिफिकल्टी लेवलचा असतो आणि 15 प्रश्न जवळपास हे एक अतिशय सोपे असतात. ठीक आहे. आणि येस, इंटिग्रेशन बराच मोठा चॅप्टर आहे, बऱ्याच टेक्निक्स आहेत, बरेच फॉर्म्युलाज पण आहेत. पण एक मात्र मला जाताना सांगायला आवडेल की हा त्यांचा एक आवडता प्रॉब्लेम टाईप आहे. हा तर तुम्ही करूनच जा. ह्याचं उत्तर काय असतं? e⁻x f(x). बरोबर. हा एवढा जरी केलं तरी तुम्हाला 2 मार्क मिळू शकतील. ओके. डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये इंडेफिनेटच्या सगळ्या टेक्निक्स तर आहेतच, शिवाय त्याच्या वेगळ्या प्रॉपर्टीज पण आहेत 6-7. इव्हन फंक्शन, ऑड फंक्शन असेल तर काय, आणि ते सगळं. आणि त्याचं ॲप्लिकेशन आहे एरियामध्ये. एरिया काढायला आपण डेफिनेट इंटिग्रल वापरतो. तर तिथे तुम्हाला सर्कल आणि कोनिक सेक्शन्सचं पण थोडीशी माहिती पाहिजे. एरिया बाउंडेड बाय पॅराबोलाज आणि ते सगळं. ठीक आहे. सो 7 प्रश्न एकूण होते इंटिग्रेशनवर आणि 4 डिफरन्शियल इक्वेशन्सवर होते. ठीक आहे. सो आता हा युजली सगळ्यांना अवघड जातो, पण माझं असं सांगणं आहे तुम्हाला की जर तुम्ही आता काहीच केलं नसेल ह्याचं डिफरन्शियल इक्वेशन्सचं, तर निदान ऑर्डर आणि डिग्री कशी काढायची तेवढं तरी बघा. त्याच्यात मे बी तुम्हाला एक प्रश्न तरी येईल त्याचा 2 मार्कवाला. ठीक आहे. सो 50 पैकी अर्धा पेपर हा मॉडरेट आहे आणि होता, म्हणजे 16चा, आणि 15 प्रश्न हे सोपे होते, अगदीच सोपे होते. म्हणजे जवळपास 80% पेपर हा तुम्ही विदाऊट एनी डिफिकल्टी सॉल्व करू शकला असं किंवा करू शकता. ठीक आहे. सो हा 16चा आहे. आता आपण 17कडे जाऊयात. येस. आता 2017चा जो पेपर पॅटर्न आहे हाही बऱ्यापैकी 16शीच आहे, कारण तोच सिलेबस आहे, फक्त 12वीचा सिलेबस आहे. सो तुम्हाला आता फार चेंज दिसणार नाही. इनफॅक्ट इंटिग्रेशनमध्ये तर काहीच चेंज नाही आहे, थोडासाच चेंज आहे. इथेही डिफरन्शियल इक्वेशन्सवर 3 होते, आधी 4 विचारले गेले होते, आणि हे 7 आहेत इंडेफिनेट अँड डेफिनेट 16 साली, आणि 17ला ते 8 आहेत. ठीक आहे. पण कुठले डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करायला आपल्याला इंटिग्रेशन करावंच लागतं. बरोबर. त्यामुळे हे जे अवघड होते ते 11 होते 50 पैकी, आणि उरलेलं प्रमाण जवळपास तसंच आहे. 17 व्हेरी इझी क्वेश्चन्स बेस्ड ऑन टॉपिक्स विच ऑल ऑफ अस लव्ह, and 22 questions were of moderate difficulty level, including 5 vectors. There was no question on 3D geometry, but again you need everything from 3D in lines and planes. Okay. So 9 प्रश्न आहे वेक्टर्सवर. आय गेस ते आधी पण होतं. येस. आणि 4 प्रश्न आहे ट्रिग्नोमेट्रीवर होते, आधी 5 विचारले गेले होते. सो 1-2 प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतात, पण अदरवाईज सगळं प्रमाण तेच राहतं. बायनॉमियलचे 2 आणि प्रोबॅबिलिटीचे इथे 3 आहेत. आधी इथे 2 होता, आणि प्रोबॅबिलिटीच्या जी डेफिनेशन आणि थेरम्स आहेत त्याच्यावर 1 विचारला होता 16 साली. ठीक आहे. सो 16 आणि 17मध्ये काही फार फरक नाही आहे पेपर पॅटर्नमध्ये, पण ह्याच्यात हे जे 6 टॉपिक्स आहेत 11वीचे, ह्याच्यात कुठलाही प्रश्न नव्हता, कारण तेव्हाची सिस्टीम नव्हती. आता 18च्या पुढे जे काही आहे, 18, 19 आणि आता 20ची जी तुम्ही देणार आहे, याच्यात सगळे बाकीचेही सिलेबस आलेले आहेत. पण डिस्ट्रीब्युशन जे आहे ते काही खूप नाही. इनफॅक्ट 18 साली एक चांगलं झालं होतं की जे अवघड टॉपिक्स आहेत त्याच्यावरती 8च प्रश्न होते, जे की आधी 11 होते. ठीक आहे. सो आता तुम्ही लकी आहात थोडे. सो इथेही लॉजिकवर 3, मॅट्रायसेस डिटर्मिनंट्सवर 2,
पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्सवर पण 3, LPPवर 1. ठीक आहे. आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्सवर 2. युजली एक कंटिन्युअस आणि एक डिस्क्रीट असतं आणि बायनॉमियलचा 1. म्हणजे इथे किती होतात? 3 आणि 3 6 आणि 2 8 आणि 1 मिनिट 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 1 9 आणि 2 11 आणि 1 12. सो इथे 12. आणि जर तुम्ही पेपर हे 11वीचा पूर्णच ऑप्शनला टाकलं असेल तर तुम्हाला 24 इथेच पडतील. हे सगळं तुमचं एकदम पक्कं असेल तर. ठीक आहे. आता आपण व्हेक्टर्स, 3D जॉमेट्री आणि लाईन्स प्लेन्सकडे येऊयात. इथे 8 प्रश्न आहेत. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला 12वीचा पेपर 1 पूर्ण येत असेल एक्सेप्ट ट्रिग्नॉमेट्री तर 8 इथे झाले आणि 12 आधीच, म्हणजे 40 मार्क तुमचे इथेच होतील. ओके. येस. आता आपण ट्रिग्नॉमेट्रीकडे येऊया. ह्याच्यात 11वीतले पण काही गणितं त्यांनी इन्क्लूड केलेली आहेत. एस्पेशली हा जो प्रॉपर्टीज ऑफ ट्रँगलवाला पार्ट आहे 11वीचा, म्हणजे कुठला? ट्रिग्नॉमेट्रीच्या एकदम शेवटी येतो. ते सगळे अलाइड अँगल्सवरती बेस्ड आहेत. a+b+c = पाय असेल तर काय. म्हणजे 11वीतलं जे प्रॉपर्टीज ऑफ ट्रँगल आहे त्याच्यात फक्त अँगल्स आहेत, साईड्सचं काही रिलेशन नाही आहे. ते 12वीत येतं. साईन रूल, कोसाईन रूल, प्रोजेक्शन रूल ते. पण तुम्ही जर ते व्यवस्थित केलं फॉर्म्युला बेस्ड आणि काही काही वेळा ऑप्शन्स एलिमिनेट करून किंवा ट्रिक वापरून पण येतात. जेव्हा मी ट्रिग्नॉमेट्रीचे प्रॉब्लेम सोडवलेले आहेत तेव्हा तुम्ही पाहिलाच असेल की ते कसं फक्त सबस्टिट्यूशनने पण सोडवता येतं. ठीक आहे. सो ते 6 होते. म्हणजे बघा, हे पहिले 3, पहिले 4 इथले आणि हे 12 इथेच तुमचे 50च्या वर होत आहेत. ठीक आहे. सो अर्धा पेपर हा सोपा आहे. आता कॅल्क्युलसकडे येऊयात. डिफरन्शियल कॅल्क्युलस, लिमिट्स कंटिन्युटीचे 2 होते, पण एल हॉस्पिटलमुळे त्याचं काम आपलं सोपं झालेलं आहे. आणि डेरिव्हेटिव्सचे 4. आता डेरिव्हेटिव्सचे जे हे 4 आहेत हे युजली चेन रूलवर असतो. नंतर डेरिव्हेटिव्ज ऑफ इन्व्हर्स फंक्शन्सवर असतो. आणि ज्या काही आपल्या टेक्निक्स आहेत डिफरन्सिएशनच्या, म्हणजे लॉगॅरिथमिक आहे, नंतर पॅरामेट्रिक आहे, इम्प्लिसिट आहे आणि हायर ऑर्डर आहे. बरोबर. तर या 6पैकी 4 ते कुठलेही विचारतात. ठीक आहे. ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्समध्ये ॲक्च्युली बरीच व्हरायटी आहे, पण आता ह्याच्यात त्यांनी 2च प्रश्न विचारले होते. ठीक आहे. येस. आता डिफिकल्टवाला पार्ट आपण आधीच डिस्कस केलेला आहे, 3, 3 आणि 2. सो ह्याच्यात थोडासा प्रॉब्लेम येऊ शकेल तुम्हाला, बट आय होप तुम्ही आता माझे व्हिडिओज बघताय सो नाही येणार. ओके. आता आपण 11वीचा सिलेबस डिस्कस करूया. लेट मी यूज रेड कलर फॉर दिस नाव. ठीक आहे. आता जो 11वीचा सिलेबस आहे त्याच्यात जर तुम्हाला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स पक्का येत असेल तर स्ट्रेट लाईन्सचे प्रॉब्लेम्स डेफिनेटली येणार. ठीक आहे. सर्कल्सचं पण सोपं आहे. आणि जर तुमचं प्रोबॅबिलिटी पक्का असेल 11वीचं, डेफिनेशन आणि ॲडिशन थेरम आणि मल्टिप्लिकेशन थेरम इन्क्लुडिंग परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स, कारण कधी कधी ते पत्त्यांचे प्रॉब्लेम सोडवताना आपण नेहमी 52C2 वगैरे घेत असतो. ठीक आहे. सो तेवढंच लागणार आहे आपल्याला परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्समधला पहिलाच एक्सरसाइज. ठीक आहे. काउंटिंग प्रिन्सिपल्सवाला. नंतर कोनिक सेक्शन्स. आता हा मे बी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकेल, कारण म्हणजे जर तुम्ही काहीच केलं नसेल ह्याच्यातलं तर. सो ह्याच्यावरती 2 प्रश्न येतात. युजली एक पॅराबोलावर असतो आणि एक हायपरबोला किंवा इलिप्सवर असतो. ठीक आहे. आणि एक प्रश्न फंक्शन्स आणि एक प्रश्न सेट्स किंवा रिलेशन्सवर. आता रिलेशन्सवर प्रश्न मी तरी बघितलं नाही आहे, मे बी यावेळी विचारू शकतो, पण सेट्सवर येतात. इंटरसेक्शन युनियन काढायचं असले सोपे प्रश्न असतात ते. ठीक आहे. आणि सिक्वेन्सेस अँड सिरीजचा प्रश्न युजली जॉमेट्रिक प्रोग्रेशनवर असतो युजली. ठीक आहे. सो तेवढं फक्त तुम्ही व्यवस्थित करा. तर आता हे झालं पेपर वाईज डिस्ट्रीब्युशन. आता आपण रिलेटिव्ह कम्पॅरिझन करूयात. ठीक आहे. आता रिलेटिव्ह कम्पॅरिझनला मी 2 स्लाइड्स केलेले आहेत. एक डिफिकल्टी लेवलनुसार आणि दुसरं टॉपिक्सनुसार. ठीक आहे. मी तुम्हाला लक्षात येईल की साधारण कुठल्या लेवलचं विचारतात ते. आता हे प्रमाण जवळपास कॉन्स्टंट आहे इझीचं, 15, 17, 15. मीडियमचंही जवळपास तेवढंच आहे. इनफॅक्ट इथे वाढलेलं आहे. आता हे वाढलेलं काय आहे, कारण 11वीचा सिलेबस इन्क्लूड झालेला आहे त्याच्यात. ठीक आहे. आता इट डिपेंड्स की तुम्हाला 11वीतले कुठले टॉपिक्स अवघड वाटतात आणि कुठले सोपे वाटतात. युजली पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्समुळे मी लोकस स्ट्रेट लाईन्स आणि सर्कल हे इझीमध्ये इन्क्लूड करतो, आणि सिक्वेन्सेस अँड सिरीज 2-3च फॉर्म्युला असल्यामुळे तेही इझीमध्ये इन्क्लूड करतो आहे मी त्यामुळे. ठीक आहे. आता
मीडियमचाही प्रमाण 24, म्हणजे जवळपास अर्धा पेपर हा मीडियम असणार आहे आणि हार्डचं प्रमाण कमी झालेलं आहे आता. ठीक आहे, 11वरनं 8वर आलेलं आहे. ठीक आहे, सो आता आणि 19लाही डेफिनेटली 18चंच असणार आहे वेटेज, कारण 40 प्रश्न 12वीवर असतील आणि 10 प्रश्न तुमचे 11वीच्या सिलेबसवर असतील. ठीक आहे, आता हे झालं डिफिकल्टी लेवलनुसार कंपॅरिझन. आता आपण येऊया टॉपिक वाईज कंपॅरिझन. वेटेजमध्ये काही बदल आहेत का? ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण ट्रिग्नोमेट्रीकडे जाऊ. ह्याच्यात सगळं आहे. आता 11वीतलं पण सगळे 4ही चॅप्टर्स 3-4 जे आहेत ते, आणि 12वीतले 3 सेक्शन्स, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स, प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल आणि इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आता ह्याच्यातलं प्रमाण युजली 5 ते 6 आहे, जसं तुम्ही बघू शकता. आता या 6मधले मे बी 2 11वीवर असतील आणि 4 12वीवर असतील. ठीक आहे, 2D जॉमेट्रीत मी सगळं इन्क्लूड केलेलं आहे, लाईन्स, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, लोकस, सर्कल्स आणि कोनिक सेक्शन्स. आता इथे हा जो 3वरनं 7वर गेलेला आहे, हे काय? कारण फक्त पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्सवर 3-3 तुम्ही एक्सपेक्ट करू शकता, पण आता लाईन्स, सर्कल्स आणि कोनिक्स पण ॲड झालेले आहेत. त्याच्यामुळे कोनिक्सचे 2, सर्कल्सचा 1 आणि लाईन्सचा 1 असे करून ते 7 झालेले आहेत. 3D जॉमेट्री, व्हेक्टर्स, लाईन्स, प्लेन्स हाही एक टॉपिक बऱ्यापैकी सोपा आहे. जर तुम्हाला व्हेक्टर्स समजलं तर लाईन्स, प्लेन्स तुम्हाला आरामात समजेल. आणि 3D जॉमेट्री ऑफकोर्स, डॉट प्रॉडक्ट, क्रॉस प्रॉडक्ट, ते सगळं. तर हा आय थिंक तुम्ही जास्त चांगला करा आता जो तुम्हाला उरलेला आहे वेळ तेवढ्यात 3D जॉमेट्री. कारण ह्याच्यात बघा तुम्हाला जवळपास 8 ते म्हणजे 16 ते 18 मार्क तुम्हाला इथेच मिळू शकतात. ठीक आहे, येस. आता येतो डिफरन्शियल कॅल्क्युलसवाला पार्ट. डिफरन्शियल कॅल्क्युलस म्हणजे त्याच्यात फंक्शन्स, सेट्स, लिमिट्स, कंटिन्युटी, डेरिव्हेटिव्हज आणि त्याचे ॲप्लिकेशन्स येतात. आधी 9 होते, पण आता फंक्शन्स पर ते इन्क्लूड करतात, त्याच्यामुळे 10 प्रश्न डिफरन्शियल कॅल्क्युलसवर तुम्ही एक्सपेक्ट करू शकता 50 पैकी. ठीक आहे, नंतर इंटिग्रल कॅल्क्युलसचं प्रमाण आपण मगाशीच पाहिलं, डिफरन्शियल इक्वेशन्सचं कमी झालेलं आहे आता. आधी 11 होते आणि आता ते 8वरच त्यांनी आणून ठेवलेलं आहे. ठीक आहे, आणि या 8मध्ये पण तुम्हाला जर डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर डिग्री वगैरे काढता येत असेल तर तेही तुम्हाला डेफिनेटली आहे. ठीक आहे, तुम्ही सगळं केलं असेल तर वेल अँड गुड. नंतर प्रोबॅबिलिटी. आता ह्याच्यात प्रोबॅबिलिटीमध्ये परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्सचा तो पार्ट जो मी तुम्हाला सांगितला, काउंटिंग प्रिन्सिपल्स. प्रोबॅबिलिटी 11वीचं ॲडिशन थेरम, मल्टिप्लिकेशन थेरम, बेस थेरम, ते सगळं. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स, डिस्क्रीट, कंटिन्युअस आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. आता ह्याचं प्रमाण अनफॉर्च्युनेटली थोडंसं कमी झालं आहे. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचे प्रॉब्लेम सगळ्यांनाच आवडतात, पण आता त्यांनी ते कमी केलेलं आहे 2वरनं 1वर. पण ठीक आहे, जेवढं ते विचारतात तेवढं तरी आपलं काम आहे व्यवस्थित सॉल्व्ह करायचं, चुकायचं नाही. आणि इथे पण तुम्हाला NCR लागणार बायनॉमियलमध्ये, बरोबर? येस. आणि तुम्ही हेही करूनच जाते, मीन NP आणि व्हेरियन्स NPQ. सो ते सगळं तुम्ही करून जा. मेट्रायसेस आणि डिटर्मिनंट्स आय थिंक व्हेरी इझी, पण डिटर्मिनंट्सच्या प्रॉपर्टीज मात्र तुम्ही करा, कारण त्यावर प्रश्न येऊ शकतो. इन्व्हर्स वगैरे सगळेच करतात, ॲडजॉईंट वगैरे किंवा क्रॅमर्स रूल. ठीक आहे, येस. सो एक मेट्रायसेस किंवा दोन्ही मेट्रायसेसवरही तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. आणि जे उरलेले टॉपिक्स आहेत त्यांना मी मिसलेनियसमध्ये टाकलेलं आहे, लॉजिक, LPP आणि सिक्वेन्सेस अँड सिरीज. तसं बघायला गेलं तरी काही कनेक्टेड नाही आहेत, पण यांचं प्रमाण तरी 5-5-5च आहे. ओके, सो दिस इज द वेटेज of questions topic wise and difficulty according to the difficulty level. Again, I thank you all for watching my video. All the best for your CED, and don't forget to watch my ultimate 10-point strategy to crack the MHT CET video, and the link of that video is in the description. Please like and subscribe to my channel. Thank you and all the best for your CET.